थंडीची सुरुवात झाली आहे. अशातच एक गोष्ट आहे ज्याला सहसा कोणी नाही म्हणू शकत नाही आणि ती म्हणजे चहा. तसं तर चहा बनवायला सगळ्यांनाच येतो, परंतु मी आज मसालेदार चहा कसा बनवायचा ते सांगणार आहे. आपल्यापैकी बहुतेक लोकांची सकाळची सुरुवात ही चहानेच होत असते. परंतु आपल्या नेहमीच्या चहामध्ये चहाचा मसाला घालून तयार केल्याने तो गुणकारी आणि फायदेशीर होतो. असा हा चहाचा मसाला कसा बनवायचा आणि त्यापासून चहा बनवण्याची योग्य पद्धत आज आपण बघणार आहोत. तर हाय हॅलो नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत अचूक प्रमाणात चहा मसाला, ज्यामुळे रोजचा चहा होईल रंगतदार, सुगंधी, टेस्टी आणि गुणकारी. चला तर बनवूया मग चहा मसाला. त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे लवंगा घेतलेल्या आहेत. इथे मी 1 चमचाभर लवंगा घेतलेले आहेत. आता आपण घेऊया मिरे. मिरे इथे मी अर्धा चमचा घेतलेले आहेत. आता आपण घेऊया हिरवे वेलदोडे. इथे हिरवे वेलदोडे सुद्धा मी 2 चमचा घेतलेले आहेत. आता आपण घेऊया दालचिनी. दालचिनी इथे मी 1 स्टिक घेतलेली आहे. ती जवळजवळ 3 ते 4 इंचाची असेल. आता आपण घेऊया सुंठ. इथे सुंठ पण मी जवळजवळ 3 छोटे साईजचे पीस घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सुंठ घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपण घेऊया चक्रीफूल. चक्रीफूल इथे मी जवळजवळ 3 चक्रीफूल मीडियम साईजचे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण घेऊया 1 चमचाभर हिरवी बडीशोप. अशा पद्धतीने एवढे इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत, जेणेकरून मसाला बारीक करताना झटपट होईल आणि थोडंफार मॉइश्चर असेल तर तेही निघून जाईल. त्यासाठी मी सर्वात प्रथम इथे तवा गरम करत ठेवलेला आहे, कारण आपल्याला तवा गरम झाल्यानंतर त्यावरती आपल्याला सर्व मसाले ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे सुंठ थोडीशी कुटून घेतलेली आहे, जेणेकरून मिक्सरला लवकर ग्राइंड होईल. अशा पद्धतीने थोडे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आता तवाही एकीकडे तापलेला आहे. आता ह्या तव्यावरती आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून मीडियम फ्लेमवरती थोडेसे जवळजवळ एखाद मिनिटभर आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. मसाले भाजताना सतत हलवत राहा, म्हणजे मसाले एकसारखे भाजले जातील आणि जळणार नाहीत. ही ड्राय रोस्टिंगची स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण ह्यामुळेच मसाल्यांचा छान सुगंध बाहेर येतो आणि चहा मसाल्याची चव खूपच छान लागते. आता इथे तवा छान गरम झालेला आहे, त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि एकसारखे मसाले भाजत आहे. फक्त रंग थोडासा बदलला आणि सुगंध यायला लागला की लगेचच आपण हे सर्व एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण मिक्सरला हे दळून घेणार आहोत. परंतु मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम असतानाच मिक्सरमध्ये टाकू नका, नाहीतर मसाला ओलसर होतो आणि लवकर खराब होऊ शकतो. आता मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सरला दळून घेणार आहोत. इथे मी मिक्सरला मसाला दळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता जाडसर असा मी हा मसाला दळून घेतलेला आहे. एकदम फाईन पेस्ट अशी केलेली नाही आहे. थोडासा जाडसर असाच हा मसाला मी ठेवलेला आहे. मसाला दळल्यानंतर सुद्धा आपल्याला तो थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हवाबंद डबीमध्ये तो भरून द्यायचा आहे. मी इथे अशा पद्धतीने सील पॅक असलेली बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी मसाला भरणार आहे. हा मसाला तुम्ही 2 ते 3 महिने आरामशीर स्टोअर करू शकता. फक्त झाकण पॅक असं असावं, जेणेकरून मसाल्याचा सुगंध निघून जाणार नाही. बघा, आपला घरचा फ्रेश चहा मसाला तयार झालेला आहे. रंगही सुरेख आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतो आहे. फक्त ओलावा अजिबात जाऊ देऊ नका. ओला हात
ओला चमचा घालू नका, म्हणजे तो 2 ते 3 महिने आरामात टिकेल. आणि फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. 2 ते 3 महिने आरामात वापरा. तुमच्याकडे जर अशा पद्धतीची बरणी असेल आणि ह्यामध्ये तुम्हाला चहा मसाला स्टोअर करायचा असेल, तर तुम्हाला झाकणावरती अशा पद्धतीने पेपर नॅपकिन ठेवून त्यानंतर तुम्हाला झाकण लावायचे आहे, जेणेकरून त्याचा वास बाहेर येणार नाही. हा मसाला पूर्णपणे घरचा आणि केमिकल फ्री आहे, म्हणून रोज वापरायला एकदम सुरक्षित आहे. आज थोडा वेळ काढून बनवलेला हा मसाला पुढचे बरेच दिवस आपला चहा खासच करणार आहे. मी दिलेले हे अचूक प्रमाण ठेवले तर चहा एकदम जबरदस्त होईल. हा मसाला बनवल्यानंतर चहाचा रंग, सुगंध आणि टेस्ट तिन्ही गोष्टी खूपच छान येतात. एकदा नक्की करून पाहाच. घरचा चहा मसाला तुमच्याही किचनचा कायमचा भाग होईल. आणि हा मसाला तयार केल्यानंतर कसा झाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता आपण ह्या मसाल्यापासून परफेक्ट असा चहा कसा बनवायचा ते बघूया. आता सर्वात प्रथम मी इथे चहाच्या भांड्यामध्ये जवळजवळ 1.25 कप पाणी घेतलेलं आहे. मला इथे 3 कप चहा ठेवायचा आहे. आणि हे पाणी आपल्याला छान उकळू द्यायचे आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी इथे 3 चमचे चहा पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिट चहा चांगला उकळू द्यायचा आहे. अशा पद्धतीने पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये चहा पावडर आपल्याला ॲड करायची आहे. त्यामुळे चहाचा रंग आणि स्वाद अधिकच खुलतो. आता ह्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. साखर आपल्या आवडीप्रमाणे घ्या. कमी गोड हवा असेल तर कमी प्रमाणात घाला. आता हे सगळं 1 मिनिट उकळू द्या, म्हणजे चहाची चव छान बाहेर येते. चहा उकळायला लागला की त्याचा रंग हळूहळू चेंज होतो. चहा फार जास्तही उकळू देऊ नका, नाहीतर कडूपणा येऊ शकतो. मध्यम आचेवर 1-2 उकळ्या आल्या की चहा परफेक्ट होतो. आता गॅस थोडासा कमी करून चहा छान उकळू द्यावा. त्यानंतर आता आपण चहामध्ये दूध टाकणार आहोत. दूधही मी इथे एका साईडला छान गरम करून घेतलेले आहे. तर इथे मी 1.5 कप दूध टाकत आहे. दूध किती घालायचं हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. फिकट हवा तर कमी, छान स्ट्रॉंग हवा असेल थोडं जास्त. इथे मी 1.25 कप पाणी टाकले होतं. जवळजवळ 1/2 कप पाणी आटलं असेल, म्हणजे 1.5 कप पाणी आणि 1.5 कप दूध अशा पद्धतीने मी इथे चहा तयार केलेला आहे. दूध घातल्यानंतर चहाला मध्यम आचेवर 1-2 उकळ्या येऊ द्या. सगळे फ्लेवर्स एकमेकात छान मिसळतील आणि चहा होईल मस्त टेस्टी. दूध आणि चहा आता छान एकत्र उकळायला लागले आहे. या स्टेजला चहाची चव सेट होते, म्हणून उकळी खूप महत्त्वाची आहे. मध्यम आचेवर 2 ते 3 उकळ्या आल्या की चहा एकदम परफेक्ट होतो. चहा उतू जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने हलवत राहा. आता चहा छान उकळलेला आहे. याच वेळी आपण आता घरचा तयार केलेला चहा मसाला ॲड करणार आहोत. बस इतकाच मसाला पुरेसा आहे. जास्तही घातला की चहाची चव कडू होऊ शकते. आता फक्त हलकेच चहा उकळू द्या. आणि थोडासा उकळल्यानंतर इथे आपला मसालेदार टेस्टी चहा तयार झालेला आहे. हा चहा मसाला तुम्ही नक्की तयार करून बघा आणि ह्या चहा मसाल्यापासून अशा पद्धतीने चहा तयार करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतच असलेले बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.